आपल्या नियोजित जागेवर हा पूर्ण पाया कंपाऊंडचं काम चालू आहे. जे मध्ये जागा ठेवले तिथं अँगल लावून आपण जाळीचं 9 फुटाचं कंपाऊंड करणार आहे. जेणेकरून बाहेरच्या प्राण्यांपासून किंवा याच्यापासून त्रास होणार नाही आणि गायींचं संरक्षण होईल आणि आपलं मुक्त संचार गोठ्यामध्ये गायी मुक्तपणे फिरू शकतील. हे चारी बाजूला बघताय तुम्ही गोट कंपाऊंडचं काम चाललेलं आहे आणि हे जे दगड आहेत जे आपण जी विहीर काढली होती त्यातून जे निघालेले दगड आहेत तेच आपण सध्या कंपाऊंडला मारतोय आणि मागच्या साईडला शेडचं काम चालू आहे गोठ्याचं, ज्याचे पहिल्यांदा पाया भरून घेतलेला आहे आणि आता पहिला आपण पत्रा मारून शेड करून घेणार आहेत लोखंडाचे अँगल वगैरे लावून. हे फ्लोरिंग झालेलं आहे आणि शेड आपलं उभं राहत आहे आता ह्याच्यामध्ये. वरचा पत्रा मारून झालेला आहे, त्याच्या बाजूनं मग चारी बाजूनी विटा लावून आता सध्या फ्लोरिंगचं काम चालू आहे इथं आणि मग हे विटा म्हणजे चिरा जे असतात ते लावून आपण गव्हाण वगैरे करून याचं सगळं नियोजन व्यवस्थित करणार आहोत. तर तुम्ही बघू शकत असाल फ्लोरिंगचं काम झालेलं आहे पूर्ण आणि याच्यानंतर आपण हा गोठा जो आहे भिंती बांधून झालेल्या आहेत याच्यामध्ये आणि वर शेड पण मारून झालेला आहे आणि गोठ्याच्या शेवटी आपण जो गोठा धुतो त्याचं पाणी जाण्यासाठी ही एक जागा ठेवलेली आहे जिथून धुतलेल्या गोठ्याचं पाणी बाहेर निघून जाईल. हे पाहू शकता तुम्ही. आणि आता आपल्या शेडचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. आता फक्त याला साईडून जाळी मारली की आपलं शेड शेड झालं. आपण पूर्ण सिमेंटचा पत्रा वापरला आहे जेणेकरून गरमीमुळे काही गायींना त्रास होऊ नये आणि आवाज पण जास्त होऊ नये, हे त्याच्या मागचं एक कारण आहे. हे असेच अपडेट देत राहू. धन्यवाद. जय गोमाता.